समोर आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीमध्ये आत्मविश्वास गमावून बसलेले आहेत असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर 5 वर्षांपूर्वीची तांत्रिक चूक दाखवत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली आहेत। काँग्रेसचे मुस्कट दावे करण्यासाठी या प्रकरणावर तारीख पे तारीख सुरू असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय। इंडिया आघाडीला हरवण्यासाठी मोदी सरकार काय काय क्लुप्त्या लढवत आहे याचं हे ज्वलंत उदाहरण असल्याचा आरोपही चव्हाणांनी केलाय। इतकंच नाही तर 30 वर्षांपूर्वी साठीही अशीच एक तांत्रिक चूक काढून नोटीस आल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। अक्षरशः आमचे हात मागे बांधलेले तर तुम्ही आता कबड्डी मॅच खेळा असं सांगितलं जातंय। याचा गंभीर निषेध आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर केलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे मी मांडतोय। आम्हाला न्याय मिळेल यात 1% शंका नाही। एक संपूर्णपणे बेकायदेशीर कारवाई केलेली आहे, पण त्याचा निकाल जर निवडणूक संपल्यावर लागला तर काय उपयोग आहे?